नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. आज अवतारवाणीतलं 171 नंबरचं पद आहे. शेषाजी म्हणतायत की हंसा चेतू सोंग करुनी लपून छपून बेडूक खाशी, आपणाला तू भ्रमर म्हणविशी परिविष्ठा स्थानी जाशी. सिंहाचे घालून कातडे सिंह आपणा म्हणविशी, बोल बोलशी जव तू आपुले गर्दभ ओळखला जाशी. पूर्ण गुरुला शरण येई तू जर काही बनणे तुझला, अवतार मिळे तेव्हाही पदवी अर्पण करीजो आपणाला. बघा शेषाजी म्हणतायत की हंसाचे तू सोंग करुनी लपून छपून बेडूक खाशी, आपणाला तू भ्रमर म्हणविशी परिविष्ठा स्थानी जाशी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेषाजींनी ही अवतारवाणी फक्त निरंकारी महात्म्यांसाठी नाही तर पूर्ण जगासाठी लिहिलेली आहे. समस्त मानव मात्रासाठी लिहिलेली, सगळ्यांना सांगतायत. जे की शेषाजींनी अवतारवाणीच्या पदामध्ये सांगितलं हे सगळ्यांसाठी सांगितलं. प्रेमाने बोला. निरंकारजी. शेषाजीला याच्यातून सांगायचे मंडळी की राजहंस पक्षी आणि बगळा जरी दिसायला सारखे असले तर कार्य वेगवेगळं असतं. राजहंस पक्षी ह्या दुधात जरी पाणी असलं तर फक्त दूध पितो आणि पाणी शिल्लक ठेवतो. बगळा मात्र संत महापुरुष तसं करत नाही. बगळाला ती कलाच दिलेली नाही भगवंतानं. बगळा हा भक्षक खातो किंवा मासेच खातो, त्यांचं कार्य. शेषाजीला हेच सांगायचे ह्याच्यातून. किंवा हंसाचं सोंग करून जर लपून छपून जरी बेडूक खाल्ले, आम्ही स्वतःला जरी किती श्रेष्ठ मानत असला तरी कृतीतून किंवा तुमच्या वागण्यातून कळतं की बाबांनो आमचे कर्म कसे आहे, आमची कृती कशी आहे, आमचं वागणं कसं आहे. शेषाजीला हेच या ठिकाणी सांगायचं. प्रेमाने बोला. की स्वतःला किती जरी हंस म्हणून घेतलं तरी तो हंस होणार नाही. ज्यावेळेस तू कर्म करशील त्यावेळेस नक्कीच कळणार आहे. का तर हंसाचं कार्य काय आहे आणि बगळ्याचं कार्य काय आहे, वेगवेगळे. मग किती स्वतःला हंस म्हणून घेतलं तरी तो हंस होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे जे आहे ते आहे. भगवंतानं आपल्याला जे बनवलंय ना ते ठीक आहे, पण कुठेतरी भगवंतानं जसं आपल्याला बनवलंय तसंच आपण राहतो का काहीतरी मला फक्त दुसऱ्याला वेगळं दाखवायचं असतं आणि आपण असतो तर वेगळं. का तर आपण दाखवताना दुसऱ्याला एवढं छान दाखवत असतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकले सुद्धा की आपल्यासोबत जर एखादा मोठा व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यासोबत बसलेला असेल त्यावेळेस आपली वाणी किंवा आपली भाषा त्याच्या समोर कशी असते, बोलताना खूप छान असते. आणि एखादा गावातला साधारण माणूस, गल्लीतला साधारण माणूस ज्याला कोण किंमत देत नाही, त्याच्या समोर आपली भाषा कशी असते. म्हणजे याच्यातून आपल्याला शिकायचं एवढंच की आपण एखाद्याचं सोंग करून त्याच्यासारखं होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी माणसानं ओरिजिनल असलं पाहिजे. पुढे शेषाजी म्हणतायत की आपणाला तू भ्रमर म्हणविशी परिविष्ठा स्थानी जाशी. म्हणजे स्वतःला जरी भ्रमर म्हणून, म्हणजे भ्रमराचं कार्य काय असतं तर तो फुलावर जाऊन बसत असतो आणि तिथला मध गोळा करत असतो. म्हणजे स्वतःला नुसतं भ्रमर म्हणून घेतो आणि विष्ठा स्थानी जातो, म्हणजे घाणीच्या ठिकाणी जाऊन बसतो. कावळ्याचं उदाहरण सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की एक महात्मा रस्त्याने जात असताना बरेच कावळे त्याला उकंड्यावर घाण खाताना, कचऱ्यामधलं काहीतरी हुडकून खाताना दिसतात. मग तो महात्मा काय करतो, ते सगळे कावळे गोळा करून एका सुंदर बागेमध्ये नेऊन ठेवतो. तर म्हणतो की या कावळ्यांची जागा इथं चांगले वाटत नाही, ते कावळे कुठेतरी छान बागेमध्ये यांना चांगलं वाटेल म्हणून तो बागेत नेऊन सगळे कावळे सोडतो. पण दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने जात असताना तेच कावळे तिथंच त्याच उखंड्यावर येऊन त्याच घाणीतून काही ना काही शोधून खात असतात. म्हणजे सांगायचंय काय की एखाद्याला कितीही चांगल्या ठिकाणी नेऊन बसवण्याचा प्रयत्न केला तरी तो अजून डबल त्याच ठिकाणी येऊन बसत असतो. का तर त्याला सवय लागून गेलेली असते. आपण पण सत्संगमध्ये पाहिलं असेल कधी कधी की सत्संगमध्ये सुंदर गीत विचार मांडणारा सुद्धा व्यक्ती आपण बाहेर आल्यानंतर नको त्या ठिकाणी बघितल्यानंतर ती सुद्धा गोष्ट आपल्या मनाला खटकते की संतांना सांगायचंय काय आणि आम्ही करतो काय. जसं म्हणतायत महात्मा की एखादा व्यक्ती नको त्या ठिकाणी आपण बघतो. हे होतं केव्हा, ज्यावेळेस ब्रह्मज्ञान समजत नाही. का तर आपल्याला सद्गुरू नशेपासून दूर राहायला सांगतात, पण तरीही माणसातली जर नशा संपत नसेल, जात नसेल, तर याला समजायचं नेमकं काय. तर कुठेतरी मला अजूनही हे ब्रह्मज्ञान कळालं नाही, किंवा जरी कळालं असेल तरी सद्गुरूवरती माझा तो पूर्ण विश्वास नाही. का तर जोपर्यंत माझा पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत माझ्यातील अवगुण जाणार नाही, तोपर्यंत सद्गुरूंनी सांगितलेली वचनं मी अंगीकारणार नाही. म्हणून बाबा हरदेवशी महाराज म्हणतात की विश्वासाला दृढ करीतो आयशा भक्ताचा संग करा. पुढे जाऊन शेषाजी म्हणतायत की सिंहाचे घालून कातडे सिंह आपणा म्हणविशी. संत जनानो बघा, पतिव्रता असणे आणि पतिव्रता आहे ही दाखवणे ह्या दोन्हीमध्ये फार फरक आहे माझ्या. कारण भक्त असणे आणि मी भक्त आहे दाखवणे ह्याच्यामध्ये पण फरक आहे.
जशा प्रकारे कावळा आणि कोकिळा जरी दिसायला सारखे दिसत असले तरी त्याचं तोंड उघडल्यानंतर कळतं की कावळाने तोंड उघडल्यानंतर आवाज त्याचा कर्कश येणार आहे आणि कोकिळ्याने तोंड उघडल्यानंतर तिचा आवाज मात्र मंजूळ येणार आहे. म्हणून बाबाजीने एके ठिकाणी सांगितलं की मधुर वाणी आणि नम्रता सद्गुरू हेची शिकवते. माझा सद्गुरू हे तुम्हाला आम्हाला शिकवतोय बापानं. आम्ही त्याचं सोंग करण्यापेक्षा प्रॅक्टिकल करा, तसं जीवन जगावं ही संतांची तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहे बापानं. पुढे जाऊन शंशाजी म्हणतायत की बोल बोल अशी जव तू आपुले गर्दभ ओळखला जाशी. जसे की आताच महात्म्याने सांगितलं कोकिळा आणि कावळ्याचं उदाहरण. दिसायला दोन्ही सारखेच आहेत, पण ज्यावेळेस तोंड उघडतं त्यावेळेस मात्र कळतं आवाज कोणाचा सुंदर आहे. तसीला सांगायचंय काय, आवाजाचा विषय इथे येतच नाही. इथं आहे की सोंग कोण करतंय का. नुसतं संत स्वतःला म्हणून घेऊन जर माझे संतासारखे कर्म नसतील तर आपोआप करणार आहे. हो, ज्यावेळेस त्याचं कर्म बघतील ना लोक त्यावेळेस कळणार आहे स्वतःला संत म्हणून घेतोय पण संत खरा झालाय का. एके ठिकाणी बाबा गुरुबचन सिंहजी महाराज म्हणायचे की तुमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, ठीक आहे, पण हे तुमच्या मनातलं प्रेम लोकांना एवढ्या लवकर नाही कळणार. ज्यावेळेस त्यांना 4-8 दिवस तुमच्यासोबत राहावं लागेल तुमच्या अंतःकरणातलं प्रेम जाणण्यासाठी. पण ज्यावेळेस तुमची भाषा येईल ना, त्यावेळेस तुमचे शब्द तोंडातून बाहेर पडतील ना, त्यावेळेस लोकांना लगेच कळतं तुमची भाषा कशी आहे, तुमची वाणी कशी आहे. म्हणून तर म्हणतात मधुर वाणी आणि नम्रता सद्गुरू हेची शिकवितो. जगताचे हित ठेवा हृदयी सद्गुरू हे समजावितो. ज्यावेळेस माझी वाणी मधुर असेल त्यावेळेस आपोआप लोकांना कळणार आहे. आणि संत जनांनो, आपण पाहिलं असेल सत्संगमध्येही आपण ज्ञानी महात्मा कसा ओळखतो की ज्ञानी महात्मा त्याच्या कृतीतून, त्याच्या कर्मातून, त्याच्या बोलण्यातून कळतं. आणि तेच गुण जे संशयाला तुमच्या आमच्याकडून अपेक्षित असे गुण तुम्ही आम्ही अंगीकारायचे आहे सत्संगच्या माध्यमातून. पुढे जाऊन शंशाजी म्हणतायत की पूर्ण गुरुला शरण येई तू जर काही बनणे तुझला अवतार मिळे तेव्हा ही पदवी अर्पण करी जो आपणाला. बघा शंशाजी म्हणतायत ह्या पूर्ण गुरुला शरण यावं लागेल जर तुला काही बनायचं असेल. आता ही बनायचं म्हणजे नेमकं काय हो. समाजामध्ये कुठं डॉक्टर, कलेक्टर हे बनण्यासाठी पूर्ण गुरुला म्हणजे तिथं शिक्षण घ्यावं लागेल त्यावेळेस तो बनेल. पण ज्यावेळेस इथं मला माणूस बनायचंय ना तर त्यावेळेस मात्र सद्गुरू जवळ जावं लागेल. का तर मी माणूस म्हणून जन्माला आलोय, मग माणसाचे कार्य काय आहेत, इथं आल्यानंतर मला करायचंय काय, मी आलो कुठून, मला जायचंय कुठं, मला हा माणसाचा जन्म मिळालाय कशासाठी, हे मला अगोदर जाणून घ्यावं लागेल. दासला याच्यावर एक उदाहरण आठवलं. ते गुरुजी आणि शिष्य शेजारच्या गावामध्ये कीर्तनाला गेले होते. पावसाळ्याचे दिवस कीर्तन चालू होतं, कीर्तन संपलं, पण त्या जाताना जी गावाला जी ओढा होता त्या ओढ्याला पूर्ण पाणी आलं, पूर परिस्थिती निर्माण झाली. जसं की सध्या वातावरण आहे पावसाचं. आणि कीर्तन संपल्यानंतर ही दोघं परत जात असताना संत महात्मा त्या ओढ्यामध्ये भरपूर पाणी होतं. गुरुजींच्या लक्षात आलं की हा लहान आहे, गदायजाचीच वाहून जाऊ शकतो. म्हणून गुरुजींनी प्रत्येक वेळेस सांगितलं की पिंट्या तू माझ्या हाताला धर, हाताला धर, हाताला. गुरुजी वारंवार सांगत असतात, आई लेकराला सांगत असते हो नेहमी. बापानं सद्गुरू आपला तुम्हा आम्हाला सांगतात नेहमी की बाबा रे हे तुमचं हित स्मरणामध्ये आहे, तुमचं हित सत्संगमध्ये आहे, तुमचं हित प्रेमामध्ये आहे. आज ही माताजी हेच सांगतात की सत्संग जास्त झाल्यानंतर, प्रेम जास्त झाल्यानंतर, सेवा जास्त झाल्यानंतर साईड इफेक्ट होत नाही. ह्याचा संतांची हीच भावना आहे. त्याच भावनेनं गुरुजी आपल्या विद्यार्थ्याला पिंट्याला सांगत होते की बाळा माझ्या तू हाताला धर धर धर. असं करत करत असताना ती दोघं त्या ओढ्याच्या पलीकडे गेले. आणि पलीकडे गेल्यानंतर गुरुजींनी विचारलं की बाळा मी किती वेळेस तरी तुला सांगितलं की माझ्या हाताला धर, हाताला धर, तू धरलं नाहीस, असं त्या पिंट्याला विचारलं. तो म्हणला गुरुजी तुम्ही प्रत्येक वेळेस सांगितलेलं मी ऐकलं हो, ऐकलं नाही असं बिलकुल नाही. समाजामधली ती अवस्था आहे. जसं की संत म्हणतात आग लगी आकाश में जर्जर गिरे अंगार, संतन होते जगत में तो जल मरता सारा संसार. मग आपण बघा जंगलाला आग लागल्यानंतर चिमणी चोचेमध्ये पाणी घेते, आग विझवण्याचा प्रयत्न करते. मग आपण चिमणीच्या चोचेत पाणी बसणार किती, आग विझणार आहे काही गदापी विझणार नाही. एक साधू संत महात्मा त्या चिमणीला म्हणतो बाळा हे तुझं कार्य महान आहे पण तुझेच आग विझणार नाही. हे साधू चिमणीला सांगतो. चिमणी म्हणते साधू महात्मा हे मला माहित नाही असं नाही हो, मला पण माहिती आहे की माझीच आग विझणार नाही. पण भगवंताच्या दारामध्ये 2 यादी असतील, एक आग लावणाराची आणि आग विझवणाराची. नक्कीच माझं नाव आग विझवणाराची यादी छोटंसं का होईना येणार आहे. हीच भावना हृदयामध्ये ठेवून मी ते कार्य करत आहे. त्याच भावनेनं तो विद्यार्थी गुरुजीला म्हणतो गुरुजी प्रत्येक वेळेस तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं असं नाही, मग का धरलं नाही. त्यावेळेस गुरुजीने विचारलं. तो मार्मिक उत्तर सांगतो पिंट्या बरोबर आहे म्हणले गुरुजी. अहो माझा विश्वास, माझ्यापेक्षाही जास्त विश्वास माझा तुमच्यावर होता की तुम्ही या वड्यातून, ह्या नाळाला नादेतून मला वाहू देणार नाहीत, नक्कीच तुम्ही मला पहिले तरी काढणार, हा माझा विश्वास होता. तोच विश्वास, समर्पणाचा भाव तुमच्या माझ्या हृदयामध्ये यावे म्हणून
सद्गुरु माय माऊली ही फार मोठी कृपा केलेली आहे. तुमचं आमचं जीवन माय पण सद्गुरूच्या कृपेने ह्या भवसागरातून पहिले तरी जाणारच आहे. पण नक्की आज गरज आहे की माझ्यापेक्षाही जास्त माझ्या गुरुवर माझा विश्वास असला पाहिजे. प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. जसं की एके ठिकाणी बाबाजी म्हणतायत की समर्पणावी न भक्ती माझी अनिक चाले ना युक्ती, भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती. या संतजनानं आमच्याकडून जरी काही चुकत असेल तरी उदाहरण क्षमा असावी. व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट मध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही हेही सांगत जावा. नवीन हाईपचा ऑप्शन आलेला आहे, तो ऑप्शन सुद्धा फॉलो करत जावा. हाईप म्हणजे नंबर द्यायचे असतात, ते नंबर सुद्धा देत जावा. आणि आपले सत्संगचे व्हिडिओ जर अजून कोण नवीन महात्मे असतील सत्संगी तर त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करत जावा. प्रेमाने बोला. धन्यरंकारजी.